दरम्यान आपण बघतोय महाविकास आघाडी आणि मनसेच्या सत्याच्या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आता ठिकठिकाणहून कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली आहे। मनसेचे कार्यकर्ते जमा होत आहेत, तर शिवसेनेचे कार्यकर्ते येत आहेत, सोबतच महाविकास आघाडीच्या इतर घटक पक्षांमधले सुद्धा सगळे कार्यकर्ते आता जमा होत आहेत। आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय दक्षिण मुंबईचा हा परिसर, ठिकठिकाणी मोठमोठे बॅनर लावण्यात आलेले आहेत आणि आपण बघतोय ठाण्यातनं सुद्धा मनसे कार्यकर्ते मुंबई लोकलनं आता प्रवास करतायत, मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत। ठाण्यातनं मनसे कार्यकर्ते आणि कल्याणमधनं मनसेचे कार्यकर्ते लोकलनं रवाना झाले आहेत। दोन दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय आणि ठाण्यात विशेषतः ठाकरे गट आणि मनसेने एकत्र लोकल प्रवास केलाय। जास्ती करून विकले जात आहेत ते म्हणजे मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे, कारण का दोन बंधू म्हणजे ठाकरे बंधू एकत्र येतात याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे। आणि आपण इथे पाहतोय की जी लोक आहेत ते देखील इथे गमछे विकत घेत आहेत, जे बिल्ले आहेत ते विकत घेऊन आपल्या कपड्यांना लावत आहेत आणि ठिकठिकाणी जे स्टॉल्स जे आहेत त्या संपूर्ण फॅशन स्ट्रीट परिसरामध्ये लावले जात आहेत आणि काही कार्यकर्ते देखील जे आहेत ते इथे जमण्यास आता सुरुवात झालेली आहे। अगदी वयस्कर कार्यकर्त्यांपासून सगळे इथे जमायला सुरुवात झाली। आपल्यासोबत इथे एक आजी आहे, ते काय सांगाल, तुम्ही इथे समर्थनासाठी आला आहात, काय सांगाल? वोट चोरी बद्दल हा मोर्चा आहे, खरंच वाटतं वोट चोरी झालेली आहे? झालेली आहे, 101% झालेली आहेत आणि ह्यात सर्व नियोजितपणे केलेली आहे। असं नाही, नियोजितपणे केलेलं आहे, कारण सत्ताधारी पक्षच आहे तो आणि या यंत्रणेचा गैरवापर करून तो आपला फायदा करतात। काका, गेली किती वर्ष तुम्ही मत देताय आणि आता हा मुद्दा उपस्थित होतोय मतचोरीचा? इतक्या वर्षात कधी असं झालं होतं का? झालेलं आहे, हे भाजप सरकार सत्तेत आल्यापासून झालेलं आहे एवढं नक्की, कारण त्याच्यानंतर काय नाही। आता इथे एका ठिकाणी वळलीला तर 38 मतदार मिळालेले, एका रूम मध्ये 10x10चा रूम आहे, 38 मतदार मिळाले एका रूम मध्ये। असं कसं होईल? या मोर्चाचा फायदा होईल असं वाटतंय का? होईल आणि हा हेतू नाही, पण सत्तेसाठी भांडवलाच पाहिजे। की शेवटी सरकारही असंच असतं, आपला स्वार्थ बघणार, जरी इलेक्शन कमीच असेल तो आपल्याच याने वागणार आहे। पण काय माहिती का, सत्तेत जनतेने करायला पाहिजे, जनता हे सर्वस्व आहे। अगदीच आपण पाहतोय की सर्व वयोगटातील जे मतदार आहेत ते रस्त्यावर उतरले आहेत आणि वोट चोरीच्या विरोधात आपला आवाज जो आहे तो उठवताना पाहायला मिळत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईक सह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।